चेंडू बीट करतो फलंदाज, स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. ओर क्रमांक पहिलं. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जतन, क्रिकेटचा महाकुंभ मेळा मित्र आपण पाहतोय. आता मात्र ऑन साइडचा फटका. चेंडूकरी क्षेत्ररक्षक दक्ष. यास वेल जज कॅच. बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय जय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. जागेची निवड फार महत्त्वाची असते. ऑन साईडचा आपण फटका सजवला. चेंडू वाईट अप लॉंग ऑन सेमरच्या ट्रॅव्हल झाला. मैदानाच्या आतमध्ये देखील सुरेख सुंदरसा झेल कॅरी झाला आणि महत्त्वाची पहिली विकेट. उमेशच्या चिकडी मात्र संपुष्टात. 2 चेंडूचा सामना करताना कुठल्या प्रकारची धाव त्याच्या बॅटमधून नाही आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो जय. ओर क्रमांक पहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद पाटील. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव कंप्लीट करण्याची संधी प्राप्त झाली. फलंदाज जय याला. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्या होती 1-1. ओर क्रमांक पहिलं. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. चेंडूला स्विच हिट. अतिशय गोड फटका. 6 धावा आहेत का किती? 6 धावा आहेत. नाही पहिले आपण यो पांदा पुढे आले जास्त. समजा इथे टप्पा पडला तर काय करतो? नाही वरती कॅच. चेंडू बॅटची आउटसाइड घेऊन जातो. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक दक्ष आपण पाहिली. इनफिल्ड मधून काय कमालीचा झेल कलेक्ट झाला आणि महत्वाची विकेट. षटकरचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज महत्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली. फलंदाज बाद होतो आदित्य. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मोनिश. समीर तांगडी याच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेट मतदारसंघ देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. बघूया स्पर्धेमधून देखील कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. सध्या अद्ययावत स्थिती या संघाची आपण पाहतोय. 2 बाद 7 धावा धावफलकावर आहेत. स्कोरबोर्डवर सध्या धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 7. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मोनिश. आता सलामी जोडी उमेश आणि आदित्य मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. डगआउटला आहेत. खेळाडू कक्षामध्ये आहेत. चला प्लीज थोडंसं वेळेचं सहकार्य करा. टाइम इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. ऑर्गनाइज कमिटीसाठी बेल फार महत्त्वाचं आहे आणि त्या बेलेचं आपण सहकार्य करा प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद पाटील. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक. लेग बिफोरचा अपील. पंच संमत आणि महत्त्वाची विकेट.
षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतो. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून खाडिया संघाला सत्ता आली नाही. धावा त्या फक्त आणि फक्त 7 आणि महत्त्वाचे 3 फलंदाज हे तंबूच्या आश्रयला आहेत. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतोय. आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झाले माझे परम मित्र तालुका उत्तम आवाज मेरी पहचान. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करण्यामागे देखील ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेमधून मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून आणि सिरीज या 3 ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाल्या. असं एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले. वेलकम संदेश वखारे, जय बजरंग बिनार. आणि नुकतंच संपलेलं आपण पाहिलं अग्री महोत्सव, त्या महोत्सवाचे उपाध्यक्ष माझे परममित्र मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे यांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. संदेशजी वखारे तुम्हाला स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत. एक्सप्रेस डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू थोडासा अनेक पिशी बॉन्स घेतो. पंच मात्र वाईटचा इशारा करतात. वेलकम 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 सन्मान्य संदेश वखारे. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री धर्मेंद्र तांगडे अँड अदर्स टीम तांगडी ब्रदर्स यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आणि गोलंदाज यज्ञेश घरत. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. दुसरा आपण पाहतोय धावसंख्या 14. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मार्क करताना गोलंदाज जय आणि उदय ही महत्वाची रूढी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यज्ञेश ऑन साईडचा फटका सजलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचे विकेट. गरम कुठे तरी होतं जास्त वाटत पायाचे ना पाये ग्रामाचे विद्यमान सरपंच सन्मान्य प्रशांतजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. डॅसिंग अंदाज, डॅसिंग पर्सेंट उत्तम असं व्यक्तिमत्व. प्रथम नागरिक ग्रामपंचायत पाये सन्मानित प्रशांत म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं हे मैदान आम्हाला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळण्यासाठी उपलब्ध झालं ती त्यांचाच कृपा आशीर्वाद.
गोलंदाज पुन्हा एकदा यज्ञेश. चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 18. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज येतोय हितेश चौधरी. सोनिकमता मालुडी या संघाचा शेवटचा अंतिम गोलंदाज हितेश. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक आपण पाहतोय. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधताना फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 अद्ययावत स्थिती आपण पाहतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडिया संघाची 4 बाद 18. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडूमध्ये संपर्क साधता आला नव्हता. सलग दुसरा चेंडू देखील फलंदाच्या बॅटमधून निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 18. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हॅलो चौकार संघात धावसंख्या 4 पुढे सकते. धावसंख्या होते ती 22. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. अतिशय चांगला चेंडू जातो थंडमॅनला. क्षेत्ररक्षक थोडासा थांबवलं होतंय आणि 3 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू अडवला जातोय. आता बघूया फलंदाज सेफ आहे. संधी प्राप्त होती मात्र कुठं थोडंसं दुर्लक्ष होतं एसटी रक्षकाचं. संधी समीर थकलाय आता. पुन्हा एकदा गोलंदाज हितेश चौधरी. ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जात आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगतो धावसंख्या स्थिर आहे. तर 3 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 29 आणि विजयाचं लक्ष असेल ते 30 धावांचं. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांसाठी शुभ आगमन झालं होतं. आपण जी स्पर्धा पाहतो ही स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला क्रीडानगरी या ठिकाणी उपलब्ध झाली. विद्यमान या गावचे सरपंच पायेचे सन्माननीय प्रशांत म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं औचित्य साधून आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करूया. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं मान्यवरांचं पाहुण्यांचं. प्रशांत म्हात्रे साहेब स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थानं नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो
आकर्षक ट्रॉफी देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जाते. फलंदाबाज सामाजिक पर्यावरणाचे सन्माननीय सचिव आणि नुकताच संपन्न झालेला आगरी महोत्सव त्या महोत्सवाचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश वखार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. 40+ फॉर्मॅटचा एक उत्तम क्रिकेटर, उत्तम समालोचक, व्हेरी फोकस मॅन. संप्रदायाची परंपरा आपण जतन करीत असतोय आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी विशेष भेटवस्तू न म्हणता विठ्ठल रुक्माईची प्रतिमा या ठिकाणी मान्यवरांना दिली जाते. बीजाचं लक्ष आहे 30 पाये आणि डुंगे ना, कानाई पाये. चेरोबा खाडी संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि नागले संघाचा कॅप्टन, नागले संघाचं नाव त्रिमूर्ती नागळे, त्रिमूर्ती नागळे संघाचा कॅप्टन आणि चेरोबा खाडी या संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या आणि येताना या स्पर्धेची लिगली नोंदणी देखील घेऊन या. चार टीम लवकर आले असते उलट. तवर त्यांचं 3 राऊंड झालं असते. प्रशांत भाऊ या, आपण नाणेफेक करूया आता. संदेश चले ये चले. नागले संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. चला खाडी संघाचे कॅप्टन आपण देखील या. चला खाडी नागलेवाल्यांनी चान्स द्या, पाहुणे आहेत. घ्या चला. छाप असं म्हणणं आहे, काटा पडतो बघ, छाप पडला. चला निर्णय सांगा फक्त. फील्ड पास ओके, धन्यवाद, ऑल दी बेस्ट. जमलं ना आपला या कधी आहे लॉट तू इथं तिकडे कॅच विन द मॅच, क्या कॅच जिंका मॅच, ले लो कॅच जितो मॅच, असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहतो. असं अतिशय उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाची पहिली विकेट, बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त होते. गेंदबाज कोण बाद झालं, विलास विशाल.
विशाल हा फलंदाज बाद झालेला आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन यज्ञेश आला का? यज्ञेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं गोलंदाज उमेश. आउट ऑफ इनसाइड. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र दोन धावा कंप्लीट. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला गेला होता. झेल घेण्यासाठी देखील प्रयत्न उत्तम दर्जाचा आपण पाहिला. ॲपर्ट्स उत्तम होतं, फक्त झेलपासून कुठंतरी क्षेत्रक्षेत्र थोडासा दूर होता. आणि याच दरम्यान एक दोन धावा करण्याची संधी. दोन धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 1/3. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे आणि बिजाचं लक्ष आहे 30 धावांचं. 30च ना. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू फेक आपण पाहतो. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. बीट होताना फलंदाज जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. मात्र चेंडू आत बॅटफळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. विजयासाठी 30ची गरज आहे. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 10 धावांची सरासरी. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटची खून करते. अमांतर धाव. या अमांतर धावांची संख्या धावसंख्या 1 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 4. 1/4. ओव्हर क्रमांक पहिलं. समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. या स्माइल जज कॅच. अतिशय चांगलं झेल कॅरी केलं जातं आणि महत्वाची विकेट. कोणी येत नसेल ना उद्या पण थोडासा असा धक्का लावा. उद्या पण इंजिन चालू आपण. काही टेन्शन तुम्ही झोपल्यावर कुठू शकता. चेंडू थर्डमॅनला जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष. आउटफील्ड मात्र थोडंसं खराब आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून.
हॅलो, चेंडूला सुंदरसा फ्लिक केला, ऑन साईडला चेंडू जातोय डीप लॉंगॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून, मात्र मिळते धाव 1. या एका धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 7. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका, चेंडू जातोय मिड विकेटला. एकापेक्षा जास्त काही नाही, एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 8 ना. बघा विजयाचं लक्ष फार मोठं आहे. विजयापासून हा संघ देखील फार दूर आहे. सामन्यामध्ये कमबॅक वेच असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. दे दनादन. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 10. अजून विजयापासून 20 धावा दूर आहे. चेंडू किती बाकी आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 9 चेंडू विजयासाठी 20ची गरज. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडूची फेक आपण पाहिली. बिग हिट, मोठा पटका मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही आहे. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बीट करतोय. आता वारंवार मैदानाच्या आतमध्ये चुका आपण पाहतो. फलंदाजीच्या माध्यमातून साजेशी कामगिरी त्याला साधता येत नाहीये. संघ थोडासा बॅकफुटला पडतोय, विजयापासून दूर आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 20ची गरज. पुण्याचा चेंडू ऑन साईडचा फटका साधला, चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण, मैदानाच्या आतमध्ये धाव मिळते फक्त आणि फक्त 1. या अनुषंगानं 2 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 11. आता विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा शेवटच्या अंतिम ओव्हरमधून गोलंदाज फलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण चौकार षटकार विकेटची हॅट्रिक साधता तर सन्मानी व्यासपीठावर आमचे परममित्र तालुक्याचे उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ भिवंडी, मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्याच्या माध्यमातून विकेट टेकर गोलंदाज ठरलाच, षटकारांची हॅट्रिक साधली, चौकारांची हॅट्रिक साधली तर त्यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज. शेवटचा अंतिम गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना बाबू कोण आहे? हिमेश बच्चू कडू. अरे वा 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 वा, क्या बात आहे. या स्पर्धेचे सर्वांनी स्पर्धेचे करता दाता सन्मान्य धर्मेंद्र तांगडी यांचे सुपुत्र चिरंजीव काय चाललंय, काय मांडत नाही बरोबर. हिमेश क्रॉस लाईन ऑन साईडचा पटका साधतो, चेंडू जातो डीप लॉंगांना. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकिंग देखील उत्तम पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. बघा एका धावेने फक्त आणि फक्त आपण पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करू शकता. अजून येणारे 5 चेंडू विजयासाठी 18ची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेलं आहे मालुडी संघासाठी. आता मात्र चेंडूला ऑन साईडला उडवलं, चेंडू गाडी क्षेत्ररक्षक दिदक्ष यास तिसरा कॅच कॅरी करतोय. या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून करताना छोटू
फुटलाय. ऑन द राईज चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. इनफिल्डमधून चांगले शतरक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. आता येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 17ची गरज. हिमेश आतापर्यंत 3 चेंडूमधून ज्यानं फक्त 2 धावा खर्च केले. एक महत्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली आहे. चेंडूला स्पंच केलाय. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटला. इनफिल्ड मधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण. घेण्यासाठी संदेश वखर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. या मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाने संदेश वखर यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आज मैदानाच्या आतमधून पाहिली. ज्यांना विकेट प्राप्त केले. 2 धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. संदेश वखरे यांनाच विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते ते 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना द्यावं. सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी संदेश वखरे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जातं ज्यांना अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी या मॅचमधून केली. धावा खर्च केल्या फक्त 2 आणि महत्त्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केले. आता कंची लागली परत खाली जाईल. चला यानंतर डोंगे संघाचा कॅप्टन आणि कानाई पाये या संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं यानंतर. चला थोडासा स्पीडअप करा. सूर्यास्त अस्तात चाललेला आहे. त्या अगोदर आपल्याला सर्व फिनिश करायचं आहे. चेरोबा स्पोर्ट्स खाडी विपक्ष त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले.
त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झालेली आहे. नावं काय आहेत बघा त्यांची.